नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा मग मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना ऍक्च्युली एका कस्टमरचं ब्लाऊज आलेलं आहे माझ्याकडे। तर ते अर्जंट मी शिवून दिलेले आहे, परंतु मला ते तुमच्याबरोबर त्याचं टीचिंग शेअर करता आलं नाही। तर ऍक्च्युली काय झालं, शोल्डर पट्टी त्यांची होती ना ती 1.5 इंचाचीच होती। तर बऱ्याच ताईंना असं म्हणजे कधी कधी ब्लाऊज शिवायचं असतं की छोटी पट्टी पाहिजे, आपली नॉर्मल ब्लाऊजच पाहिजे, डीप गळा आणि छोटी पट्टी पाहिजे। जसं की 1 इंचाची पट्टी किंवा 1.5 इंचाची पट्टी तुम्हाला हवी असेल, तर अशा वेळेस तुम्हाला कटिंग कशा पद्धतीने करायची, किंवा तुम्ही प्रिन्सेस कट मध्ये कट करा किंवा 3 प्रिन्सेस 4 टक्स, त्याच्यानंतर कटोरी ब्लाऊज मध्ये, तर तुम्ही हे कोणत्या पण छोट्या पट्टीची म्हणजे कटिंग हे तुम्ही कोणत्या पण पॅटर्न मध्ये करू शकता। तर त्याचंच मी तुम्हाला डिटेल मध्ये, फक्त आपलं रेग्युलरच कटिंग असणार आहे, फक्त शोल्डर मध्ये कशा पद्धतीने बदल करायचे आहे आणि बॅक साईडचा गळा हा 11चा आहे, तर त्याच्यानुसार आपण इथे कटिंग करणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही जास्त कुठेही स्किप न करता एंडिंग पर्यंत बघा, म्हणजे ज्या छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही पूर्ण बघा, त्याच्यामध्ये समजून घ्या आणि त्या तुम्ही सुद्धा फॉलो करा, तरच त्याचा फायदा आहे। अर्धवट बघितलं तर अर्धवटच असणार आहे आणि कुठेतरी ब्लाऊज हा बिघडतो। त्याच्यामुळे तुम्हाला शोल्डर पट्टी जर 1.5 इंचाची ठेवायची असेल किंवा 1 इंचाची ठेवायची असेल, तर ते कशा पद्धतीने शोल्डर आपण दोन्ही बाजूने इक्वल पद्धतीने कशा पद्धतीने मायनस करायचं की नाही, ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल। तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 मापाचं इथे अगदी 1.5 इंचाची आपल्याला शोल्डर पट्टी ठेवायची असेल किंवा पतली शोल्डर पट्टी ठेवायची असेल, तर अशा वेळेस आपल्याला बऱ्याच ताई नवीन शिकत असतात, तर त्यांना गळा रुंदी किती ठेवायची किंवा आपल्याला शोल्डर किती ठेवायचं आहे ते आपलं कन्फ्युजन असतं। तर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने इथे सांगणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे काय करणार आहोत, सर्वात पहिल्यांदा पूर्ण उंची घ्यायची, जसं आपलं रेग्युलर मेजरमेंट असतं ना त्याच पद्धतीने आपण इथे घेणार आहोत। ओके, तर इथे पूर्ण उंची आहे 14.25 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचं आहे। हे बघा, ते 1 इंच ऍड केलं तर इथे आपलं जवळजवळ हे 15.25 इंचावरती आपलं मार्किंग, म्हणजे 15 इंचाला 2 लाईन कमी। ओके, आता तुम्ही म्हणाल की 2 लाईनचं इतकं फारसं फरक पडत नाही, तर 15 इंच घेऊन घ्या, परंतु नाही, जसं हाईट असते त्यानुसारच आपल्याला घ्यायला लागतं। तर इथे आपलं रेग्युलर प्रमाणे उंची अधिक 1 इंच ऍड करून घ्यायचं आहे। उंची अधिक 1 इंच ऍड करून आपण इथे एक लाईन ड्रॉ करून घेतली। आता सर्वात पहिल्यांदा शोल्डर आपल्याला इथे घ्यायचं आहे। तर तुम्हाला शोल्डर मायनस पद्धत पण मी शिकवली होती, जर डीप गळा असेल तर त्यावेळेस तुम्हाला शोल्डर पट्टी, आता इथे आपला बॅक साईडचा 11चा गळा आहे आणि आपल्याला शोल्डर पट्टी सुद्धा आपल्याला इथे म्हणजे एकदम छोटी ठेवायची। तर अशा वेळेस मी इथे काय करणार आहे, शोल्डर इथे मी 5 इंच घेणार आहे। ओके, आपण मायनस करूनच इथे घेणार आहे। तर तुम्हाला ज्या मैत्रिणींना माहिती नसेल मायनस करून शोल्डर कसं घ्यायचं, तर ते तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनल वरती नक्की बघा। तर इथे 5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर मी इथे तुम्ही बघू शकता 5.25 इंचावरती मार्किंग करणार आहे। ओके, तर इकडे सुद्धा 5.25 इंचावरती मार्किंग केल्यानंतर सरळ मी लाईन इथे ड्रॉ करून घेणार आहे। सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे आपल्याला तिरकस एक लाईन ड्रॉ करायची आहे, म्हणजे आपल्याला क्रॉस बॅक द्यायचं आहे बॅक साईडचं। ओके, मेन म्हणजे इम्पॉर्टंट हे आपलं बॅक साईडचं आहे। ओके, या पद्धतीने मार्किंग करून झाल्यानंतर आता 36 साईज आहे, तर इथे आपला गळा पण बॅक साईडचा डीप आहे। ओके, तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे काय करूया, बॅक साईडच्या गळ्याची उंची इथे टाकून घेऊया। तर 11 इंच आपला गळा आहे, तर इथे आपण हे बघा अर्धा इंच वाढवून घेणार आहोत, म्हणजे 11.5 इंचावरती इथे आपण मार्किंग केलं। आणि इथे रुंदी तुम्हाला जितकी हवी असेल तुम्ही तितकी घेऊ शकता, 3.5 इंच 3 इंच या पद्धतीने। तर इथे ऍक्च्युली मी 3.5 इंचावरती मार्किंग केलं, सर्वात डीप गळा होणार आहे आपला। ओके, त्याच्यानंतर इथून 2 इंचावरती मार्किंग केलं, 2 इंचावरती रेग्युलर मार्किंग करून घ्यायचे आपल्याला इथे। त्याच्यानंतर 3.5 इथे 3.25च घेऊया आपण, कारण जास्त पसरट होईल, तर 2 लाईनचं थोडंसं कमी करून घेतलेलं आहे। बघा, इथे मी थोडंसं आतमध्ये घेऊन घेतली आपली लाईन, आणि इथे गळ्याचा शेप तुम्ही कोणता पण देऊ शकता, जसं की राऊंड शेप किंवा पानगळा वगैरे या पद्धतीने तुम्ही इथे शेप देऊ शकता। त्याच्यानंतर आता आपण सर्वात पहिल्यांदा छातीचं मेजरमेंट घेऊया, आणि नंतर शोल्डर पट्टी तुम्हाला कमी ठेवायची आहे ना, तर ते आपल्याला नॉर्मल मार्किंग करून घेतल्यानंतर शोल्डर पट्टी तुम्हाला 1.5 इंच ठेवायची तयार, तर ते कसं ऍडजस्टमेंट करायचं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे। तर गळा हा इतका आपला डीप आहे, तर त्याच्यामुळे बॅक साईडचं कटिंग हे आपण अर्ध्या इंचाने कमी करणार आहोत। बघा, आता इथे मी 8.5 इंचावरतीच मार्किंग करणार आहे, आणि 1.5 इंच पुढे शिलाई मार्जिन आपली ऍड केलेली आहे। आता तुम्ही म्हणणार की ताई हे आपलं
ब्लाऊज बॅक साईडने म्हणजे टाईट तर होणार नाही किंवा शिलाई मार्जिन कमी उरेल तर बिलकुल नाही. ज्यावेळेस टक शिवणार आपण तर त्यावेळेस गळा शिवणार त्यावेळेस ते ऑटोमॅटिक आपलं हे शोल्डरची पट्टी असते ते ऑटोमॅटिक आपलं बॅक साईडचं शोल्डर हे कव्हर करून घेत असतं म्हणजे ते पसरलं जातं. ओके, त्याच्यामुळे आता कमरेचं मेजरमेंट घ्यायचं इथे 7.25 इंच. तुमचं जे काही मेजरमेंट असेल ना ते तुम्हाला इथे टाकायचंय. इथे टक सुद्धा मी कमी घेणार आहे म्हणजे 1.25 इंच घेणार आहे आणि पुढे 1.5 इंच मार्जिन ऍड करणार आहे. तुम्ही टक्स 1 इंच घेतला तरी सुद्धा काही हरकत नाही, फारसं फरक पडत नाही. परंतु तुम्ही कमी टक्स घेऊन बघा, खूप छान अशी फिटिंग बसते ब्लाऊजची. फक्त प्रॉपर अशी तुमची टिचिंग मध्ये तुमचा जितका कपडा दाबला गेला पाहिजे तितकंच तुम्हाला दाबायचंय. आता इथून मी ही गोलाई जसं की आपण 1 इंच 1.25 इंचावरती देतो तर इथे मी 1.25 इंचावरती देणार आहे डीप गळ्यामध्ये, जेणेकरून हा पोर्शन आहे ना जास्त नको यायला आणि आपलं इथला भाग हा थोडासा व्यवस्थित आपल्याला गोल आकाराने इथे आर्महोलचा शेप द्यायचा आपल्याला. ओके, तर इथे आपण काय करणार आहोत हे बघा, अशा पद्धतीने थोडस इथे राऊंड मध्ये घेऊन घेणार आहोत. हे बघा, खालच्या बाजूला मी अर्धा इंच खाली घेतलेले आहे. ओके, अशा पद्धतीने राऊंड शेप घेऊन घेतला. आता मी तुम्हाला ही आर्महोल राऊंडची लाईन ही व्यवस्थित असं प्रॉपर अशी शेप देऊन म्हणजे दिलेला आहे तर तुम्हाला समजत असेल इथे. ओके, आणि इथे आपल्याला काय करायचंय, अर्धा इंच आपण शोल्डर दाबणार आहोत. आर्महोल राऊंड सुद्धा इथे आपल्याला मोजून घ्यायचंय. ओके, तर हे नॉर्मल आपलं हे अशा पद्धतीने आपलं हे नॉर्मल बेसिक कटिंग झालं. आता तुम्हाला डीप गळा करायचा असेल तर अशा वेळेस डीप गळा असेल आणि शोल्डर पट्टी तुम्हाला 1.5 इंचाची ठेवायची असेल तर तुम्हाला आपण काय करतो, दोन्ही बाजूला शिलाईसाठी इथे आपल्याला गळ्याच्या साईडला आपण 2 लाईनचा कपडा ठेवतो आणि इकडे अर्धा इंच स्लीव जोडण्यासाठी. ओके, असं 1.25 इंच ऍड करायचं आहे. तर 1.5 इंचाची पट्टी घ्यायची आपल्याला. ओके, 1.5 इंच आणि अधिक 1.25 इंच, तर अशा पद्धतीने 1.5 इंच आणि त्याच्यामध्ये 1.25 इंच घेतलं तर आपलं हे मेजरमेंट किती येणार आहे हे बघा. इथून आपली 1.5 इंचावरती मार्किंग केलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऍड केलं आपण 1.25 इंच, तर जवळजवळ इथे आपलं 2.25 इंचाचं आपलं इथे मेजरमेंट येत आहे. ओके, 2.25. आणि आता हे उरलेला पोर्शन किती आहे इथून हे बघा, उरलेला पोर्शन इथलं आपलं जवळजवळ आहे अर्धा इंच आणि 1 लाईन. ओके, अर्धा इंच आणि 1 लाईन, तर अर्धा इंच आणि 1 लाईन, तर त्याचा आपल्याला जवळजवळ दोन्ही बाजूला आपल्याला हे व्यवस्थित अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं निम्म निम्म. तर जवळजवळ तुम्ही दोन्ही बाजूला इथे 3 लाईन घेऊ शकता, दोन्ही साईडने कमी करायचे. हे जे इतकं अंतर आहे ते आपल्याला दोन्ही बाजूने इक्वल करायचं आहे. तर जवळजवळ इथून मी 3 लाईन म्हणजे 2 लाईन घेतलं तरी पण काहीच हरकत नाही, 3 लाईनने कमी करायचं आपल्याला आणि ह्या बाजूला सुद्धा 3 लाईनने कमी करायचंय. हे बघा, अशा पद्धतीने कमी केल्यानंतर आता तुम्ही म्हणणार की ताई इथे मुंडा राऊंड आपला हा थोडासा चेंज होणार. हो, होणार. तर सर्वात पहिल्यांदा दोन्ही साईडने इक्वल इक्वल आपण कमी केलं. ओके, आता हे गळ्याचं मार्किंग सुद्धा आपलं हे कशा पद्धतीने येणार आहे. ओके, तर मी इथे दुसरं केच पेन वापरते म्हणजे तुम्हाला पण व्हिडिओमध्ये सहज समजेल. हे बघा, अशा पद्धतीने इथे कमी केल्यानंतर आपला हा राऊंड सेम असणार आहे. इथे काही फारसा फरक पडलेला नाही, फक्त इथे अंतर पडलेलं आहे. आता इथून आपल्याला हे जे मुंडा राऊंड आहे आता या आतमध्ये आलं तर इथे आपण 5.25 इंच वरती मार्किंग करायचं आपल्याला. ओके, त्याच्यानंतर हा डिफरन्स किती आहे तुम्ही बघू शकता. इथे हा डिफरन्स 5.25 इंच, तर इकडे पण 5.25 इंचावरती तुम्हाला मार्किंग करायचंय. ओके, 5.25 इंचावरती मार्किंग केलं की सरळ लाईन इथे ड्रॉ करायची. ड्रॉ केल्यानंतर ही अशी सरळ लाईन घ्यायची. त्याच्यानंतर इथून अर्धा इंच आपल्याला हे मुंड्याचं शेप द्यायचंय, क्रॉस बॅक द्यायचंय आणि त्याच्यानंतर इथून आपला आता हा प्रॉपर अशा पद्धतीने इथून हा मुंड्याचा शेप येणार आहे. ओके, बघा अशा पद्धतीने हा शेप येणार आहे. तर आपला मुंडा राऊंड हा निम्म किती आहे 8.25 इंच आहे, तर 8.25 इंचच यायला पाहिजे. थोडंफार कमी जास्त आलं 2 लाईनचं तर फारसं कमी नको, जास्त आलं तरी चालेल परंतु कमी नको यायला पाहिजे. आता इथे आपलं अर्धा इंच आपण शोल्डर मध्ये दाबण्यात जाणार आहे. त्याच्यानंतर हा आर्महोल राऊंड आपण इथे मोजून बघणार आहोत.
हे बघा 2 लाईन फक्त थोडस एक्स्ट्रा येत आहे इतकं आपलं. तर 8.25 इंच आपलं इथे बरोबर मेजरमेंट येत आहे. तर अशा पद्धतीने हा जो पोर्शन आहे हा आपला इथे कमी यायला पाहिजे. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला मार्किंग करायचंय. तर डीप गळ्याचं इथे झालं. आता तुम्ही म्हणणार की ताई डीप गळ्यामध्ये कसं पण शिवा ब्लाऊज तरी पण शोल्डर उतरतं. तर तुम्हाला इथे सोपं इथे सांगते मी तुम्हाला काय करायचंय. 3 लाईनचं शोल्डर उतार द्यायचंय. आता शोल्डर उतार आपण इथून देणार आहे. ओके, आपण शोल्डरची पट्टी ही कमी घेतलेली आहे. अशा पद्धतीने ही देणार आहे. तर इथे दिल्यानंतर इथे पॉइंट तयार होतो. तो पॉइंट तयार होऊ नये म्हणून आपल्याला ही थोडीशी स्ट्रेट करून घ्यायची. एक लाईनचा असं आपल्याला स्ट्रेट म्हणजे इथे पॉइंट येऊ द्यायचा नाहीये. अगदी सरळ मार्किंग करून घ्यायचं. सरळ मार्किंग करून घेतल्यानंतर इथे तिरकस येतं आणि ते अगदी परफेक्ट आपल्याला हे ब्लाऊज बसतं. ओके, तर हे डीप गळ्याचं झालं. आता तुम्ही म्हणणार आहे हे डीप गळ्याचं बॅक साईडचं तुम्ही अशा पद्धतीने कटिंग केलं तर फ्रंट बाजूचं कसं कटिंग करायचं. तर फ्रंट बाजूचं सुद्धा सेम आपण ह्याच पद्धतीने कटिंग करणार आहोत. तर ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आता इथे आपल्याला टक्स आधी आपण कटिंग करून घेऊया. ओके, तर इथे डबल पेपर आहे तर तो आपल्याला वेगवेगळा करून घ्यायचा आहे. सर्वात पहिल्यांदा इथे आपल्याला व्यवस्थित जसं मार्किंग केलं आपल्याला त्याच पद्धतीने इथे कटिंग करून घ्यायचंय. ओके, शोल्डर उतार आपण नंतर देणार आहोत आणि गळ्याचं सुद्धा कटिंग हे नंतर करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय. आपला हा जो टक्स आहे तो टक्स इथे मार्किंग करून घेणार आहोत आपण. ओके, मार्किंग करायचं आहे. तो नेहमीप्रमाणे आपला टक्स हा 4.5 इंचाचाच असणार आहे, जास्त नाही. फक्त आपला इथे दोन्ही बाजूला अर्धा इंच न घेता एक लाईन कमी येणार आहे, कारण आपण इथे कमी रुंदी घेतली ती टक्सची. तर तितकीच घ्यायची आहे आणि इथे मी व्यवस्थित मार्किंग करून घेत आहे. आता इकडे मला हे बघा अशा पद्धतीने मी इकडे जवळजवळ अर्धा इंचाला थोडस एक लाईन कमी किंवा पाऊण इंच घेतलं तरी सुद्धा हरकत नाही, कारण डीप गळा आहे तो पसरला जाणार आहे. तर तो टक शिवल्यानंतर हे लेवल बरोबर खालच्या बाजूला येते आणि गळा सुद्धा हा पसरला जातो. त्याच्यामुळे ही प्रॉपर अशी कटिंग आहे. सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे आपलं इथे व्यवस्थित मार्किंग झालं. आता फ्रंट बाजूचं तुमचं प्रॉपर आपण फ्रंट बाजूचं कटिंग मी तुम्हाला फक्त इथे सांगणार आहे. आता बऱ्याच साईज आपण तर नुसतं बॅक साईड तर नाही घालू शकत, फ्रंट साईड पण आपल्याला पाहिजे. तर 36 साईज आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, तुमचं कोणतं पण मेजरमेंट असू द्या, कटोरी असू द्या किंवा प्रिन्सेस कट असू द्या. ओके, तर इथे आपल्याला काय करायचंय, हे जसंच्या तसं ठेवून इथे मार्किंग करायचंय. इथे अजून आपण शोल्डर उतारचं कटिंग केलेलं नाहीये. सेम जसंच्या तसं ठेवून इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय. आपण बॅक साईडचं कटिंग हे कमी केलेलं आहे. ओके, परंतु फ्रंट बाजूला हे टाईट होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला इथे छातीचं मेजरमेंट फक्त आपल्याला 9 इंचावरती मार्किंग करायचंय. हे बघा, इथून आपण 5.25 इंचावरती मार्किंग केलं होतं, ते मार्किंग इथे सर्वात पहिल्यांदा करून घ्यायचंय 5.25 इंचावरती. आणि इथून आपण 5.5 इंचावरती नंतर शोल्डर कमी केल्यानंतर मार्किंग केलं होतं. ओके, अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर हे हा जो मुंडा आहे तो आता इथे आपण थोडंसं खोलगट घेतला होता, तर तिथूनच थोडंसं 3-1 लाईन वरती घ्यायचंय आणि हा आतील शेप इथे देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा. ओके, या पद्धतीने हे बघा मी इथे हा फ्रंट बाजूचा मुंड्याचा शेप इथे देऊन घेतलेला आहे. इथे बॅक वगैरे काही देत बसलेलं नाही, कारण ऑलरेडी आपला मुंड्याचा शेप दिलेला आहे. आता गळा रुंदी आपली इथे जितकी आहे तितकंच आपल्याला इथे घ्यायचंय. आता इथे गळा रुंदी आपली किती आहे, इथून येणार आहे. ओके, ही कॅन्सल झाली आपली, ते इथून येणार आहे. तर ती तितकीच घ्यायची आपल्याला आणि गळ्याची इथे जी उंची आहे ती आपल्याला इथे टाकायची. तर 6.5 इंचावरती मार्किंग केलं आणि 2.5ला एक लाईन थोडस गोलवा आकारामध्ये मला गळ्याची रुंदी आवडते, तर मी अशा पद्धतीने मार्किंग म्हणजे गिराईकच्या नुसार. ओके, त्यांना असं गोलवा आकाराचं नेक पाहिजे आणि इथे आपण राऊंड शेप देऊन घेणार आहोत. आता इथे डीप गळ्यामध्ये कटोरीचा शेप घेताना तुम्ही कुठून घेणार, तर बॅक साईडच्या मुंड्याच्या तिथून घ्यायचं आहे आपल्याला. 2.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करायचंय. फ्रंट बाजूच्या मुंड्यापासून घ्यायचं नाहीये.
कारण तिथे आपण जास्त खोलगट दिलाय, नाही तर तो अंतर, हा जो अंतर आहे तो जास्त कमी होतो. ओके, ते मी सध्या पुरता इथे मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर तुम्हाला योगपट्टी घ्यायची, योगपट्टी 2.5 इंचावरती मार्किंग केली मी. सो अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. रेग्युलर प्रमाणे सर्व मार्किंग करायचंय. फक्त फ्रंट बाजूला छातीचं मेजरमेंट आपल्याला जास्त घ्यायचंय. ओके, आता इथे तुम्ही अर्धा इंच, 1 इंच, पाऊण इंचावरती तुमच्या आवडीप्रमाणे मेजरमेंट घेऊ शकता. 5.5 इंचावरती इथे मार्किंग करायचंय. सरळ लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची, किंवा तुम्हाला सरळ व्यवस्थित लाईन तुमची इकडे तिकडे होत असेल तर एक परत मार्किंग करून घ्यायचंय. आणि अशा पद्धतीने ही लाईन ड्रॉ करायची. त्याच्यानंतर इथून काय करायचं, हे 2.5 इंचावरती मार्किंग केलं ना, सो अशा पद्धतीने ही लाईन ड्रॉ केल्यानंतर इथून हा शेप थोडासा वरच्या बाजूने जाऊ द्यायचा आणि अशा पद्धतीने ही कटोरीचा आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा, खूप सुंदर असा शेप येतो. त्याच्यानंतर इथे तुम्हाला याचा सेंटर काढून घ्यायचा आहे कटोरीचा. नेहमीप्रमाणेच आपलं इथे मार्किंग असणार आहे. तर 5.5चं 2.25 इंच येतं. अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर हा कटोरीचा शेप आपण इथे देऊन घेणार आहोत. थोडंसं हलकंसं मी खालच्या बाजूने घेतलेलं आहे, 1 इंच, जास्त नाही घेतलेलं. अशा पद्धतीने घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता हे डिस्टन्स याच्यामध्ये थोडंफार यायलाच पाहिजे, नाही तर ते शिवून खूप कमी होतं त्याच्यामुळं. अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, हलकसा हा जो उतार आहे ना तो खालच्या बाजूला देते थोडासा मी. ओके, हे जे बारकावे असतात ना ते तुम्ही जसं जसं ब्लाऊज कटिंग करणार, पेपर कटिंग करणार किंवा ब्लाऊज शिवणार त्यावेळेस तुम्हाला बरोबर ते समजणार आहे. आता इथे छातीचं मेजरमेंट घेणार आहोत, तर ते आपण कितीवर घेणार आहोत, तर ते आपण प्रॉपर 9 इंचावरती घेणार आहोत. नाही तर फ्रंट बाजूचा भाग हा टाईट होऊ शकतो. अशा पद्धतीने आणि 1.5 इंच आपल्याला मार्जिन ऍड करायची. ओके, कमरेचं मेजरमेंट आपण जितकं घेतलं होतं बॅक साईडला तितकंच घ्यायचंय. ओके, आणि 1.5 इंच मार्जिन ऍड करायचं. टक्सचं सुद्धा ऍड करून घेत असतो आपण फ्रंट बाजूला सुद्धा कटोरीमध्ये, ते शिवण्यात बरोबर येऊन जातं. सो अशा पद्धतीने हे आपण केल्यानंतर आता तुम्ही म्हणणार फिटिंग करताना ते अगदी लेवलमध्ये येतं, त्याच्यामुळे काहीच काळजी घेण्यासारखं नाहीये. आता बॅक साईडला आपण 1.25 इंच कमी केलं, त्याच्यामुळे इथे सुद्धा 1.25 इंच कमी करावं लागणार आहे आपल्याला. किंवा तुम्ही इथे 2 लाईन करा आणि इकडे अर्धा इंच करा तरी पण हरकत नाही. खूप छान ब्लाऊज हे फिटिंगला बसतं. आणि इथून ह्या पद्धतीने करायचं, म्हणजे जवळजवळ 1.25 इंच आपला इथे हा कमी होणार आहे. ओके, अशा पद्धतीने इथे थोडासा गोलवा आकार आपण योगपट्टीला दिलेला आहे. सो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे कटोरीचं मेजरमेंट इथे घेऊन झालेलं आहे. आता इथे आपण कट करून घेणार आहोत. तर कट करण्याआधी आता बाकीचं कटोरीचं वगैरे मेजरमेंट मी इथे वाढवून वगैरे दाखवणार नाही, योगपट्टी सुद्धा वाढवून नाही दाखवणार, कारण योगपट्टी अर्धा इंचाने आपल्याला वाढवायची असते. ओके, तर ते तुम्हाला वाढवून घ्यायचं. आपला इथे पॉइंट म्हणजे जर डीप गळा असेल आणि तुम्हाला शोल्डर पट्टी कमी करायची असेल, कमी घ्यायची असेल, त्यावेळेस तुम्हाला कटिंग कसं करायचं तेच आपल्या आजचा टॉपिक होता. तर तुम्हाला ते व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. इथे 1 बाय 1 तुम्हाला व्यवस्थित क्लिअर कट मी सांगत आहे. इथे कटोरी आणि योगपट्टी नेहमीप्रमाणे आपलं. आता इथे आपल्याला मुंड्याचा शेप हा आतील कट करायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आतील मुंड्याचा शेप आपण इथे कट करून घेतलेला आहे. ओके, थोडासा इथला पोर्शन आहे हा थोडासा हलकासा आपल्याला वरच्या बाजूने वाटतोय, तर तो व्यवस्थित कट करून घ्यायचा. मुंडा केव्हा पण असं न येता, सरळ न येता, तो अशा पद्धतीने उताराने यायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, आता हे दोन्ही पार्ट मी इथे ठेवून घेणार आहे. ओके, तर बॅक साईडचा पार्ट आपण सर्वात पहिल्यांदा इथे ठेवूया आणि शोल्डरचा उतार देणार आहोत. इथे पॉइंट येऊ द्यायचा नाही, म्हणून आपण इथे व्यवस्थित आपल्याला कटिंग करायचंय. त्याच्यानंतर इथे गळ्याचं भाग पण कट करून घ्यायचं. सर्व पार्ट जसंच्या तसं इथे कटिंग करून घ्यायचे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित स्टेप बाय स्टेप पद्धतीने डीप गळ्याचं कटिंग सांगितलेलं आहे, ते तुम्हाला इथे समजलं असेल. ओके, त्याच्यानंतर हा भाग इथून आपल्याला हा कमी करायचा आहे 1.25 इंच. त्याच्यानंतर ही आपली कटोरी पण कट करून घ्यायची आपल्याला. केल्यानंतर इथे हलकसा आपला हा सेंटर आहे, तिथून आपल्याला काय करायचं आहे, इथे हे थोडस कमी करून घ्यायचं आहे. अगदी सुंदर अशी कटोरीचा शेप येतो. हे बघा, या पद्धतीने कमी करून घेतलं. कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची, एवढं लक्षात ठेवा. ओके, तर ह्या पद्धतीने आपलं योगपट्टी सुद्धा वाढवून घ्यायची आहे.
आणि बॅक साईडचा गळा पण इथे तुम्हाला कटिंग करून दाखवते, म्हणजे तुमचा हा पोर्शन कशा पद्धतीने कमी यायला पाहिजे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. सो तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपली ही शोल्डर पट्टी शिवून बरोबर आपले इथे 1.5 इंचाची तयार होणार. हे बघा 2 लाईनचा कपडा इथे आपलं पायपिंग किंवा हातशिलाची पट्टी तुम्ही जी टाकत असतील त्याच्यामध्ये जाणार आणि अर्धा इंच इथे आपल्या शोल्डर मध्ये म्हणजे स्लीव जोडताना आपण अर्धा इंच दाबतो तर अर्धा इंच आपलं इथे कपडा जाणार आहे. तर अशा पद्धतीने प्रॉपर अशी आपली ही कटिंग झालेली मुंड्याचं पण आपण चेकिंग करून घेतलेलं आहे. ओके, तर सो तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये समजलं असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा आणि बाय बाय.